नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचलेला वायू आणि हवा काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आणि फायदेशीर पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की वायू फक्त आपल्या पोटातच तयार होतो, तर तो आपल्या शरीराच्या नसांमध्ये कसा पोहोचतो, हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे। आणि इथेच आपण सर्वजण एक मोठी चूक करतो। ही एक सामान्य चूक आहे जी जवळजवळ प्रत्येक जण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वारंवार करतो, ती देखील कळत नाही। जेव्हा तुमच्या पोटामध्ये वायू तयार होतो आणि वेळेवर बाहेर पडत नाही, तेव्हा तो हळूहळू तुमच्या रक्तप्रवाहातून तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये फिरू लागतो। कधीकधी हा वायू तुमच्या डोक्यात पोहोचतो, ज्यामुळे डोकेदुखी आणि जडपणा आणि दाब जाणवतो। कधीकधी हा वायू तुमच्या कमरेमध्ये अडकतो, ज्यामुळे तिथे कडकपणा आणि वेदना होतात। कधीकधी हा वायू तुमच्या नसांमध्ये जातो, ज्यामुळे ताण, कडकपणा, वेदना होतात। अगदी चालणं देखील कठीण होतं। तुम्हाला कधी जड आणि फुगलेलं पोट अनुभवायला मिळतं का? तर त्याच वेळी तुमच्या पोटामध्ये तीव्र वेदना आणि ताण जाणवतो। तुमची मान जड वाटते आणि तुम्हाला ती हलवण्यास देखील त्रास होऊ लागतो। हे सर्व तुमच्या पोटातील वायू आणि हवा शरीराच्या विविध भागांमध्ये अडकल्यामुळे होतं, ज्यामुळे तुम्हाला अंतर्गत अस्वस्थता येते। आज मी तुम्हाला एका सोप्या आणि प्रभावी पद्धतीबद्दल सांगणार आहे, जी तुमचे पोट हलके करण्यास मदत करेलच, पण तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागातून अडकलेला वायू आणि हवा बाहेर काढेल। पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारू इच्छिते, कारण या छोट्या गोष्टी, छोट्या चुका आपण दुर्लक्षित करत असतो। तुम्ही अशा लोकांपैकी आहात का ज्यांना पोटामध्ये तीव्र फुगवटा आणि दाब असल्यामुळे जेवल्यानंतर तुमचा बेल्ट उघडावा लागतो? तुम्ही दर काही दिवसांनी औषधांच्या दुकानात जाता आणि अँटासिड नावाच्या निळ्या आणि गुलाबी गॅस गोळ्या खरेदी करता आणि त्या नेहमी घरी ठेवता। तुम्हाला सकाळी उठल्यावर असं वाटतं का की तुमचं पोट पूर्णपणे साफ झालेलं नाही आणि आत अजूनही काहीतरी जडपणा आहे? तुम्हाला नेहमीच भीती वाटते का की जर तुम्ही चणे, राजमा किंवा कोणतेही जड जेवण खाल्लं तर तुम्हाला रात्रभर गॅस, छातीत जळजळ आणि अस्वस्थता येईल? सत्य हे आहे की गॅस आणि फुगणं हे स्वतःमध्ये एक आजार नाहीये, तर ते तुमच्या शरीराकडून येणारे संकेत आहेत की तुमचे अन्न योग्यरित्या पचत नाहीये। तुमच्या शरीराची ही पद्धत तुम्हाला इशारा देते की आत काहीतरी गडबड आहे आणि तुम्हाला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे। तुमच्या शरीराची ही पद्धत तुम्हाला समजून देण्याची की तुमची पचनक्रिया योग्यरित्या काम करत नाहीये। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या साध्या घटकांचा वापर करून गॅस आणि जडपणाची ही समस्या कशी दूर करू शकता आणि काही सोप्या सवयी बदलून तुम्ही या समस्येपासून कायमची सुटका मिळवू शकता। तर ही माहिती सविस्तरपणे समजून घेऊया आणि हा व्हिडिओ सुरू करूया। पण सर्वात प्रथम तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पोटामध्ये हा वायू आणि हवा कुठून येते आणि त्यामागील खरं कारण नक्की काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे। आता माझं लक्षपूर्वक ऐका आणि त्या मागील विज्ञान अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा। आपल्या पोटामध्ये एक विशेष पचनशक्ती असते, ज्याला आयुर्वेदामध्ये गॅस्ट्रिक फायर म्हणतात। आधुनिक विज्ञानात या गॅस्ट्रिक फायरला पोटातील आम्ल किंवा पाचक रस म्हणतात, जो आपलं अन्न पचवण्यास मदत करतो। हा पाचक रस प्रत्यक्षात HCl आहे, म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, जो आपल्या पोटात असतो आणि अन्नाचे लहान भागांमध्ये विभाजन करून ते पचवण्यास मदत करतो। हे समजून घेण्यासाठी एक अगदी साधं उदाहरण घेऊया, जे तुम्हाला हे पूर्णपणे स्पष्ट करेल। समजा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये गॅस स्टोव्हवर स्वयंपाक करत आहात आणि ज्वाला योग्य पातळीवर सेट केली आहे। तुम्ही जास्त किंवा खूप कमी नाही, तुमचं अन्न योग्यरित्या शिजेल, त्यांचा वास चांगला येईल आणि जेव्हा तुम्ही ते खाल तेव्हा ते तुमच्या शरीरासाठी पूर्णपणे फायदेशीर ठरेल। तथापि जर तुम्ही उष्णता खूप कमी केली तर ते पूर्णपणे शिजण्यापूर्वी गॅस बंद करा आणि त्यात जड किंवा न शिजवलेलं अन्न घाला, तर अन्न योग्यरित्या शिजणार नाही। अन्न हळूहळू खराब होईल आणि त्याचा वास येऊ लागेल। जेव्हा काहीतरी खराब होतं किंवा कुजतं तेव्हा ते धूर आणि एक दुर्गंधी सोडत असतं। आपल्या पोटातही अशीच प्रक्रिया घडते। जेव्हा आपली पचनशक्ती कमकुवत होते तेव्हा अन्न योग्यरित्या पचू शकत नाही आणि ते आंबायला लागतं किंवा कुजू लागतं। जेव्हा अन्न पोटामध्ये कुजू लागतं तेव्हा त्यात वायू तयार होऊ लागतो आणि हा वायू बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये जमा होऊ लागतो, ज्यामुळे तुमचं पोट फुगलं जातं। आता सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो, आपली पचनशक्ती का कमकुवत होते आणि पोटातील आम्ल योग्यरित्या का कार्य करू शकत नाही? यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत, जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो।
पहिलं कारण म्हणजे लवकर अन्न खाणं. जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता, TV पाहता किंवा कोणाशी बोलत असताना लवकर अन्न खाता, तेव्हा तुम्ही अन्नासोबत बरीच हवा देखील गिळता आणि अन्न व्यवस्थित चघळू शकत नाही. जेव्हा न चावलेलं अन्न खाल्लं जातं तेव्हा अन्न पोटात जातं तेव्हा व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे गॅस तयार होतो. दुसरं कारण म्हणजे जेवणानंतर लगेच जास्त थंड पाणी पिणं. बरेच लोक जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच रेफ्रिजरेटरमधून थंड पाणी पितात, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. तिसरं कारण म्हणजे ताण आणि राग. जेव्हा तुम्ही ताणतणाव किंवा रागवता तेव्हा तुमचं शरीर पाचक रसांचं उत्पादन कमी करतं, ज्यामुळे पचन कमकुवत होतं. चौथं कारण म्हणजे झोपेचा अभाव. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा तुमचं यकृत आणि आतडे योग्यरित्या कार्य करत नाही, ज्यामुळे पचन बिघडतं. आता तुम्ही काय करावं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल तुम्हाला बाजारात हजारो पावडर आणि गॅस रिलीफ उत्पादने सहज सापडतील, जी फक्त 5 मिनिटांमध्ये पूर्ण आराम देतात आणि गॅस त्वरित काढून टाकण्याचा दावा करतात. पण तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की ते असा आराम का देतात आणि त्यामागील खरे कारण काय आहे? खरं तर त्यात जास्त प्रमाणामध्ये मीठ आणि इतर रसायने असतात, जी तुमच्या पोटाच्या नैसर्गिक अस्तराला हळूहळू कोरडे करतात आणि त्याचे नैसर्गिक संरक्षण कमकुवत करतात. म्हणून तुम्ही अशी पद्धत अवलंबली पाहिजे जी तुमच्या शरीराच्या नैसर्गिक शक्ती जागृत करते आणि तुमची पचनसंस्था आतून मजबूत करते. आपण असे नैसर्गिक घटक निवडले पाहिजे जे तुमच्या पोटातील विझलेली जठरा संबंधी आग पुन्हा जागृत करण्यास मदत करतील आणि तुमचे HCl पुन्हा सक्रिय आणि मजबूत करतील. हे करण्यासाठी तुम्हाला पहिली पद्धत काळजीपूर्वक समजून घ्यावी लागेल आणि ती योग्यरित्या करावी लागेल. तुम्ही एक ताजी मुळा घ्यावी. ती स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवावी, जेणेकरून सर्व घाण आणि अशुद्धता काढून टाकता येईल. पुढे मुळा सोलून तो किसून घ्यावा. तो किसून घेणं महत्त्वाचं आहे, त्याचे लहान लहान तुकडे करू नका. जेव्हा तुम्ही मुळा किसता तेव्हा त्यातील फायबर आणि तंतू तुटतात आणि तुमच्या पोटामध्ये खूप जलद काम करू लागतात. आता या किसलेल्या मुळ्यामध्ये 2 ते 3 चिमूटभर काळं मीठ आणि 2 चिमूट ताजी काळी मिरी घालायची आहे. काळी मिरी तुमच्या पोटातील वायू शोषून घेते आणि आत दाब कमी करते, ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं. त्यावर 2 ते 3 चिमूट ताजी काळी मिरी घाला. बाजारात उपलब्ध असलेली तयार पावडर वापरणं टाळा, हे लक्षात ठेवा. त्याऐवजी घरी बनवलेली काळी मिरी वापरा, कारण ती अधिक प्रभावी आहे. ही मिरी तुमच्या पोटाची जठरासंबंधी आग वाढवते आणि तुमची पचनसंस्था सक्रिय करते. शेवटी मिश्रणामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या, कारण मुळा मिसळल्यावर लिंबाचा रस नैसर्गिक सक्रियकर्ता म्हणून काम करतो आणि तुमचा यकृत त्वरित सक्रिय करतो. आता हे कसं खावं हे समजून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी ते खा. याचा अर्थ असा की तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि कोमट पाणी पिल्यानंतर ताजेतवाने झाल्यानंतर सुमारे 15 ते 20 मिनिटांनी ते तयार करावं. नाश्त्याच्या किमान 30 ते 40 मिनिटे आधी आरामात बसून आणि घाई करू नका. जेव्हा तुम्ही ते खाता तेव्हा ते हळूहळू आणि पूर्णपणे चावा. चावताना तुमची लाळ त्यात मिसळेल. ही लाळ नैसर्गिक औषध म्हणून काम करते. मुळाचे गुणधर्म थेट तुमच्या रक्तप्रवाहामध्ये पोहोचवण्यास मदत करतं. ते खाल्ल्यानंतर त्याची पूर्ण प्रभावितता सुनिश्चित करण्यासाठी किमान अर्धा तास चहा, कॉफी, दूध किंवा इतर काहीही घेणं टाळा. नेहमी लक्षात ठेवण्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुळा फक्त दिवसाच खावा, रात्री सूर्यास्तानंतर नाही, कारण त्याचा थंडावा असतो आणि रात्री तो हानिकारक असू शकतो. आता दुसरी पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या, जी देखील खूप प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला आलं आणि लिंबू घेणं आवश्यक आहे, कारण ते तुमच्या पोटाची पचनशक्ती मजबूत करतात. बरेच लोक सहसा तक्रार करतात की दिवसा सर्व काही ठीक असतं, परंतु रात्री गॅस आणि जडपणा वाढतो, कारण सूर्यास्त होताच आपल्या शरीराची पचनशक्ती मंदावते. हे करण्यासाठी आल्याचे लहान पातळ लांब तुकडे करा आणि ते एका लहान डब्यामध्ये ठेवा. मिश्रणावर लिंबाचा रस पिळून घ्या. थोडेसं खडे मीठ किंवा काळी मिरी घाला. ते चांगलं मिसळा आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. आता ते कसं घ्यायचं ते समजून घेऊया. प्रत्येक वेळी जेवताना, विशेषतः रात्रीच्या वेळी जेवणादरम्यान आल्याचे 2 ते 3 तुकडे घ्या आणि ते पूर्णपणे चावा. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या पोटामध्ये पाचक रसांचा प्रवाह उत्तेजित करतं, ज्यामुळे तुमचं अन्न पचण्यास सोपं होतं. आलं हे एक नैसर्गिक अग्निशामक म्हणून काम करतं आणि तुमच्या पोटाची पचनशक्ती वाढवतं. ते सर्वात जड अन्न देखील सहजपणे पचवण्यास मदत करतं आणि गॅस काढून टाकतं. आता तिसऱ्या पद्धतीचा काळजीपूर्वक विचार करा, जी मी या सर्व माहितीपैकी सर्वात खास आणि उत्कृष्ट मानते.
जर तुम्ही मला विचारलं की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही कुठेही कधीही वापरू शकता आणि ज्याचे परिणाम खूप लवकर दिसून येतात, तर ती म्हणजे अशी गोष्ट की त्याच्यामध्ये 3 मुख्य घटक घ्यावे लागतील. एका जातीची बडीशेप, ओवा आहे आणि काळी मिरी सोबत. तुम्ही थोडासा गूळ देखील याच्यामध्ये घालू शकता. ही रेसिपी तुमच्या पोटासाठी संरक्षक कवच म्हणून काम करते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप आणि 1/4 चमचा ओव्याच्या बिया घ्यायच्या आहे. 2 काळी मिरी घालायची आहे आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हरभऱ्याच्या आकाराचा गूळ देखील याच्यामध्ये घालू शकता. आता यामागील विज्ञान समजून घ्या. ओव्याच्या बियांमध्ये थायमॉल नावाचं नैसर्गिक तेल असतं, जे तुमच्या पोटातील वाईट बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतं आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करतं. बडीशेप ही नैसर्गिक शीतलक म्हणून काम करते आणि छातीत जळजळ आणि आम्लता शांत करते. गूळ तुमच्या पोटाच्या पचनक्रियेला निर्देशित करतो आणि अन्न कुजण्यापासून रोखतो, पचन सुधारतं. काळी मिरी या सर्व घटकांची जैव उपलब्धता वाढवते, ज्यामुळे त्याचे परिणाम अनेक पटींनी जलद आणि अधिक प्रभावी होत असतात. आता त्याची सेवन करण्याचा योग्य आणि प्रभावी मार्ग समजून घेणं महत्त्वाचं आहे. खाल्ल्यानंतर फक्त 5 मिनिटांनी तुम्ही हे 3 घटक बडीशेप, ओवा आणि काळी मिरी तुमच्या तोंडामध्ये थोड्या गुळासह टाकावेत. लक्षात ठेवा की तुम्ही त्यांना गोळीसारखं थेट गिळायचं नाहीये, तर 5 ते 7 मिनिटे हळूहळू आणि हळुवारपणे चावायचं आहे. तुम्ही चावतात ते तुमच्या लाळेशी एकत्र होतात आणि हळूहळू द्रवात रूपांतरित होतात. एकदा ते पूर्णपणे मऊ आणि पाण्यासारखं झालं की तुम्ही हळूहळू आणि घाई न करता गिळून टाका. ही लाळ एक नैसर्गिक औषध म्हणून काम करते. तुमच्या घशातून थेट तुमच्या पोटात जाते आणि वाटेत ते स्वच्छ करत जाते. माझ्यावर विश्वास ठेवा, ते खाल्ल्यानंतर सुमारे 10 मिनिटांमध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि तुमच्या पोटातील दगडासारखा जडपणा आणि घट्टपणा हळूहळू कमी होईल. तुमच्या डोक्यामध्ये वाढणारा आणि वेदना किंवा जडपणा निर्माण करणारा वायू हळूहळू तुमच्या शरीरातून निघून जाईल, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. ही पद्धत माझी आवडती आणि सर्वात विश्वासार्ह आहे आणि मी तुम्हाला आजच ते वापरण्यास सुरुवात करण्यास आणि त्याचे फायदे घेण्यास प्रोत्साहित करते. जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्त गॅस जमा होतो आणि पोटामध्ये दाब आणि अस्वस्थता जाणवते, तेव्हा त्वरित आराम देणारं पेय खूप उपयुक्त आहे. अनेकदा आपण पार्ट्यांमध्ये किंवा बाहेर तळलेलं आणि जड अन्न खातो आणि आपलं पोट दगडासारखं कठीण जड होऊन बसतं. अशा परिस्थितीमध्ये 1 ग्लास कोमट पाणी घ्या. चहासारखे हळूहळू पिण्यासाठी पुरेसं गरम करा. पाणी उकळतं गरम नसावं, ते पिण्यासाठी पुरेसं उबदार असावं. आता अर्धा चमचा काळं मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घाला. जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा तुम्हाला लगेच ढेकर जाणवतील आणि दाब वाढवणारा वायू लगेचच बाहेर पडू लागेल. यामुळे तुमच्या पोटातील जडपणा आणि दाब लगेचच कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे पेय दररोज सेवन करू नये. गरज पडल्यासच कधीकधी सवय होऊ नये. यासोबतच गॅस कायमचा दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी बदलणं देखील महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, डाळी योग्यरित्या शिजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण राजमा, चणे, पांढरे चणे आणि काळे चणे यासारख्या डाळी अनेकदा गॅस निर्माण करतात. जेव्हा तुम्ही ते डाळी शिजवता तेव्हा स्वयंपाक करण्यापूर्वी त्यांना किमान 8 ते 10 तास स्वच्छ पाण्यामध्ये भिजवा. यामुळे त्यांच्यामध्ये असलेले अँटीन्यूट्रिएंट्स कमी होतात, ज्यामुळे ते सहज पचतात. तसेच डाळी शिजवताना त्यात हिंग आणि आल्याची फोडणी घाला, कारण यामुळे गॅस तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि पचन सुधारतं. आता रोटी आणि भाताबद्दल बोलायचं झालं तर अनेकांना त्याच्यामुळे गॅसचा त्रास देखील होत असतो. जर रोटीमुळे गॅस होतो तर ते मळताना त्यात थोडासा ओवा आणि 1 चमचा तूप घाला. त्याचप्रमाणे भात शिजवताना 1 तमालपत्र आणि 2 लवंगा घाला, कारण हे मसाले भाताचा गॅस निर्माण करणारे स्वरूप कमी करतात आणि ते हलके करतात. आता तुपाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. अनेकांना वाटतं की तूप जड असतं आणि गॅस वाढवतं, तथापि सत्य अगदी उलट आहे. जर तुम्ही डाळी किंवा भाज्यांवर अर्धा चमचा तूप शिंपडलं तर ते तुमच्या आतड्यांना वंगण घालतं आणि बद्धकोष्ठता टाळतं. यामुळे तुमचं अन्न सुरळीतपणे हलण्यास मदत होते आणि गॅस कमी होतो. आता चहाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, कारण चहा जास्त पिल्याने गॅस देखील होऊ शकतो. रिकाम्या पोटी वारंवार चहा पिल्याने तुमच्या पोटातील आम्ल पातळी वाढते, ज्यामुळे गॅस आणि आम्लता वाढू शकते. जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर
प्रथम 1 ग्लास पाणी घ्या, साधं पाणी घ्या, नंतर ते प्या. दिवसातून 1 किंवा 2दा चहा पिणं ठीक आहे, परंतु रिकाम्या पोटी ते पिणं टाळा. पोटावर होणारा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुम्ही भाजलेला मखाना, भाजलेले चणे हे चहासोबत घेऊ शकता. रात्री दूध पिण्याबद्दल योग्य माहिती असणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल आणि रात्री दूध पिल्याने तुम्हाला सकाळी जड वाटत असेल तर तुम्ही दुधात 1 चिमूटभर हळद किंवा सुकं आलं पावडर घालून ते पिऊ शकता. यामुळे दूध सहज पचण्यास मदत होते आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते. पाणी पिण्याची योग्य वेळ देखील महत्त्वाची आहे, कारण आयुर्वेदिक ग्रंथानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिणं पचनासाठी हानिकारक मानलं जातं. जेवणानंतर किमान 45 मिनिटे ते 1 तास कोमट पाणी प्यावं. आता काही खबरदारी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर मिठाचं सेवन मर्यादित करा, मग ते काळं मीठ असो किंवा मग नियमित मीठ. जर तुम्हाला पोटात अल्सर किंवा जखम असेल आणि जळजळ किंवा रक्तस्राव होत असेल तर आलं आणि ओव्याचं सेवन कमी प्रमाणामध्ये करा आणि एकाच आधीची बडीशेप आणि गूळ वाढवा. गर्भवती महिलांनीही गरम पदार्थांचं सेवन मर्यादित करावं. या सर्व पद्धती पुरुष आणि महिला दोघांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहेत. जर तुम्ही या पद्धती आणि सवयींचा अवलंब केला तर तुम्ही गॅस, पोटफुगी आणि जडपणा दूर करू शकता आणि तुमची पचनशक्ती मजबूत करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.